आणि आपल्या साखरखेडा संस्थांनी ते प्रकाशित केलं. हे संप्रदायाच्या दृष्टीने फार अलौकिक कार्य आहे. आज तुम्ही आम्ही महाराजांना पाहिलेलं आहे, पण आपले मुलं, आपले नातू, आपले पंतू यांनी काही महाराजाला आता सगुणात नाही पाहू शकत. हे त्यांचं दुर्दैव आहे. पण त्यांच्यापुढे शब्दांनी महाराजांना उभं करण्याची ताकद सद्गुरू प्रल्हाद महाराजांनी आमच्या नंदुभाऊजवळ दिलेली आहे. त्यामुळे हे चरित्र वाचताना आपल्याला महाराज डोळ्यासमोर दिसले पाहिजे. जो प्रसंग तसा घडला तसा प्रतीत करण्याचा प्रयत्न त्यांचा आहे. महाराजांच्या आशीर्वादाने आपण सर्वांनी मला इथं सांगायला बसवले म्हणून मी तो प्रयत्न करणार आहे की जो प्रसंग जसा घडला तसा आपल्यापुढे असावा. आणि क्षणाक्षणाला कणाकणाने आपली महाराजांची असणारी श्रद्धा ही वाढत जावी. ती श्रद्धा एवढी बसावी की त्या श्रद्धेनं महाराज आमच्या हृदयात येऊन बसावेत. एवढीच फलश्रुती या प्रल्हाद कथामृताची असावी असं मला वाटतं. अशा या प्रल्हाद कथामृताचा प्रास्ताविक जास्त न लांबता आपण आता कथेला प्रारंभ करू. पण हे सगळं बोललंच पाहिजे. आज ही सगळी मंडळी नागपूरकर उपासना मंडळांनी ज्यांनी ज्यांनी देहात सेवा केली त्या सर्वांना आवर्जून बोलावलेलं आहे. फार चांगलं काम आहे, फारच चांगलं काम आहे. ह्याच्या उपस्थितीमध्ये आता मी त्यांना माझं परीक्षक मानतो. मी सांगतो ते बरोबर सांगतो का नाही. मला थोडी, मी विदर्भातला असला तरी विदर्भातल्या लोकांची मला थोडी भीती वाटते बरं का. म्हणजे ते भावनेनं ऐकायला बसतात, पण आज चूक काय सांगतो आणि बरोबर काय सांगतो हे सुद्धा पाहायला, म्हणून मी या सगळ्या मंडळींना परीक्षक म्हणून नमस्कार करतो. वक्ता तो वक्ता नव्हे श्रोते यावी ना. आणि समर्थ म्हणतात तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती. आज आमचे आदरणीय वंदनीय असे बाबासाहेब की ज्यांनी महाराजांचं कार्य आपल्या नागपुरामध्ये माझ्या माहितीप्रमाणे 50-60 वर्षापासून केलेलं आहे. आणि माझंही भाग्य असं की त्यांचे तीर्थरूप होते तेव्हापासून त्यांचा आमचा संबंध येत गेला. आणि त्यांनी केलेलं कार्य खरोखर अलौकिक आहे. त्यांनी महाराजाला जवळून पाहिलं आहे. त्यांच्या जीवनात बरेच प्रसंग येऊन गेलेले आहेत त्या सगळ्या बंधूंच्या परिवाराच्या. तेव्हा त्यांनी ही चरित्रात माझ्याकडून काही उणीव राहिली तर ती नंतर सांगावी अशी मी आधीच विनंती करतो. आणि आता कथेला आपण प्रारंभ करू. जय जय रघुवीर. भज मन श्री प्रल्हाद, भज मन सद्गुरु श्री प्रल्हाद, भज मन. अरे भाईले नावात वाढवा. ओ भज मन श्री प्रल्हाद, भज मन श्री प्रल्हाद, श्री प्रल्हाद भज मन सद्गुरु. कलिमल हरण्या जन उद्धरण्या, कलिमल हरण्या जन उद्धरण्या, तप केले सियगाध गुरुवरा, तप केले सियगाध, भज मन सद्गुरु श्री प्रल्हाद. मुकुंद गंगा उदरी येऊनी, रामानंद कृपा मिळवोनी, ब्रह्मचर्य प्रख्यात गुरुवरा, ब्रह्मचर्य प्रख्यात सद्गुरु श्री प्रल्हाद.
भज मन नाम प्रचार अखंड फिरुनी बहुपतितांना पावन करुनी स्थिरधारा खेरड्यात गुरुवरा स्थिरधारा खेरड्यात भज मन सद्गुरु श्री प्रल्हाद दास म्हणे तव कृपा असावी विषयरंगी वासना नसावी सेवक घ्या पदरात गुरुवरा सेवक घ्या पदरात भज मन सद्गुरु श्री प्रल्हाद भज मन भज श्री प्रल्हाद श्री प्रल्हाद जल उद्धरण्या कलिमल हरण्या कलीचा मल अपहरण करण्यासाठी संसारासक्त जीवांना अंशात्मक कवीना विषयापासून थोडं थोडं दूर करून रामरंगामध्ये रंगवण्यासाठी ज्यांचा अवतार झाला असा सद्गुरू प्रल्हाद महाराजांचं चरित्र आपल्याला पाहिजे. कोणत्या गावाला जन्माला आले, त्यांचे पूर्वज कसे होते, ज्या नगरीत जन्माला आले त्या नगरीला काही ऐतिहासिक काही पौराणिक वारसा आहे का, त्याचा थोडक्यात विचार करू आपण. आजूबाजूला कोणकोणत्या संतांनी ती भूमी पावन करून ठेवली त्याचं थोडं वर्णन ऐकू. ज्या घरात जन्माला आले, उगाच कोणाच्या घरी परमेश्वराचा अवतार होत नसतो. आपण पाहतो भगवान गोपाळकृष्णाचं चरित्र. देवकाच्या पोटी जन्माला आले पण यशोदेकडे वाढले असं म्हणतात. एक टीकाकार असं म्हणाले की यशोदा म्हणजे कोण आहे, कैकेयी म्हणतात. बरं, तिने रामाला 14 वर्षाचा वनवास दिला आणि म्हणून मग देवकीला सोडून भगवंताला गोकुळात यावं लागलं. आमच्या प्रल्हाद महाराजांचे पूर्वज त्यांची काय काय तपश्चर्या आहे, अग्निहोत्र किती वर्षाचं त्यांनी केलेलं आहे, या सगळ्या गोष्टीचा विचार आपल्याला चरित्रामध्ये करायचा. संतांना या सगळ्या गोष्टीची आवश्यकताच असते नाही असं नाही आहे. पुष्कळ संत स्वयंभू असतात. आता तुकामाईंचं आपण जीवनपट पाहिला तर त्यांच्या घरामध्ये कोणी संत वृत्तीचं नव्हतं. वैदिक होते, शास्त्रीय होते, पंडित होते, पण हे असावं असं नाही. पण ह्या सगळ्या गोष्टी असणं, पुरणपोळी चांगली, एकादशीला तिचं नाव काढू नये पण आलीच ती. आयुष्यभर खूप खाल्लेलं असल्यामुळे पुरण चांगलंच आहे, पण त्याच्यात विलायची टाकली, त्याच्यात थोडं जायफळ टाकलं तर ती जशी जास्तीत जास्त गोड लागते, तसं ज्या संतांच्या जीवनात बाकीच्या सुद्धा गोष्टी असतात ना, त्याच्याविषयी खरोखर भक्तांची आस्था वाढते. वैदिक घराणं आहे, अग्निहोत्र तर 7-7, 8-8 पिढ्यापासून तर त्यांच्या घराला वारसा लाभलेला आहे. अशा घराण्यामध्ये आमचे परमपूज्य प्रल्हाद महाराज जन्माला आलेले आहेत. पौराणिक संदर्भ जयाला, इतिहासाची साक्ष तयाला, संतांची जी कर्मभूमी ती, संतांची जी कर्मभूमी जी, पावन ऐसे ग्राम दयाचे साखर खेर
खेरडा नाम जयाचे साखर खेरडा नाम जयाचे साखर खेरडा नाम भोगावती जी पावन गंगा स्पर्शेची या टळतील आपला अमृतरायणी फलसिद्धादिका अमृतरायणी फलसिद्धादिका संता करू प्रणाम जियेचे साखर खेरडा नाम साखर खेरडा हो मुकुंद अण्णा काळे वंशी अग्निहोत्र ते जोराशी वेदशास्त्र पारंगत असुनी वेदशास्त्र पारंगत असुनी भक्ताग्रणी जय नाम जयाचे साखर खेरडा ऐशा मुकुंद गंगाई पोटी अवतरली मूर्ती गोमटी भक्तराज प्रल्हादची दुसरा भक्तराज प्रल्हादची दुसरा करीती सर्व प्रणाम जयाचे साखर खेरडा ग्राम जयांचे साखर खेरडा ग्राम जयांचे साखर खेरडा ग्राम पावले क्षेत्राचे महिमा ज्या ज्या संतांच्या आपण नावं घेतले अमृतराय फलसिद्धार अशा अनेक संत ज्या भागामध्ये राहत होते वास्तव्य आहे त्यांचे मठ आहेत हे सगळं कार्य चाललेलं आहे. अशा ज्या भोगावती नगरीच्या काठावर बसलेली आमची साखरखेरडा नगरी तिथे आमच्या प्रल्हाद महाराजांचं घराणं नांद आहे पहिले अनेक पिढ्यापासून. आपल्याला फक्त साखरखेरडा नाव एवढंच माहिती आहे आणि फत्तेखेरडा नाव होतं त्याचं साखरखेरडा कसं झालं याची माहिती घ्यायची असेल तर प्रल्हाद कथामृत आपण वाचा. क्षमा करा सगळं काही सांगता येत नाही. असं कथामृत लिहिल्या गेलंय लिहिलं असं म्हणत नाही मी लिहिल्या गेलंय की जशा समुद्राच्या अनंत लाटा असतात पण आपल्या भाग्यात असतील तेवढे आपल्या अंगावर येतात बाकीच्या बिचारा राहतात आपण पाहायचं दुरून. तसं प्रल्हाद महाराजांचं विशाल सागरासारखं चरित्र आहे. जे जे प्रसंग आपल्याला पाहायला मिळतील तेवढे आपण अवश्य पाहू. तर असं म्हणतात की पूर्वी ते धौम्य नावांच्या ऋषींचा आश्रम होता. संतांची जी पावनभूमी हे म्हणण्याचा हेतूच तेवढा. धौम्य ऋषींचा आश्रम होता. पांडवांच्या महाभारतामध्ये त्या ऋषींचं वर्णन आलेलं आहे. त्यांचा आश्रम त्या ठिकाणी होता. महालक्ष्मीचं तिथे मंदिर आहे साखरखेरड्याला. पुष्कळ लोक खेरड्याला जातात पण त्या महालक्ष्मीचं दर्शन घेतलं की नाही मला माहिती नाही. महालक्ष्मीचं मंदिर आहे. खेटकासूर नावाच्या दैत्याला संपवण्यासाठी म्हणून जिला पाचारण करण्यात आलं तिने त्या दैत्याचा वध केला ती महालक्ष्मी तिथे वास्तव्याला आहे. त्याच परिसरामध्ये शेंदुर्जन नावाचं जे गाव आहे भगवान श्री रामचंद्र जानकी माता लक्ष्मणाचा वर्तमान पंचवटीकडे जात असताना अरण्यात जात असताना तिथे सहवास घडलेला सीता न्हाणी नावाचं त्या ठिकाणी एक क्षेत्र आहे. शेकडो मठ 1200 मठ आहे असं म्हणतात. त्या वीरशैव संप्रदायातले प्रसिद्ध नावाचे महंत त्यांचा आश्रम त्या ठिकाणी मठ त्या ठिकाणी आहे.